कृषी मंत्री झाल्यानंतरचं हे प्रकरण नाही तर 30 वर्ष जुनं प्रकरण आहे, ही भूमिका सुद्धा माणिकराव कोकाटेंनी स्पष्ट केली आहे। दिघोळेंशी माझं राजकीय वैर होतं आणि त्यातून राजकीय केस झाली असंही कोकाटे म्हणाले। त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बोला ते तुम्हाला तर हे प्रकरण आजचं नाहीये, मी कृषी मंत्री झाल्यानंतरचं नाहीये, तर 25-30 वर्षांपूर्वीचं आहे असं सुद्धा माणिकराव कोकाटे म्हणालेले आहेत। 1995 सालचं हे प्रकरण आणि त्यामध्ये न्यायालयानं आज निकाल दिलेला आहे। 2 वर्षांची शिक्षा कोकाटेंना सुनावलेली आहे आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधलाय। मला वरच्या न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, मी वरच्या न्यायालयात जाणार असंही ते म्हणाले। तर हे नेमकं प्रकरण काय आहे? सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता। 1995 सालचं हे प्रकरण घर मिळवण्यासाठी 1995 ला कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। उत्पन्न कमी, दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती दिली होती आणि त्यामुळे फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। कोकाटे आणि त्यांच्या भावानं शासनाच्या माध्यमातून सदनिका घेतल्या होत्या। दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका केली होती। 1997 सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। त्यानंतर त्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधलेला आहे। ही एक प्रकरण, ही केस ही राजकीय वैरातून केलेली केस होती। दिघोळे यांच्याशी माझं त्यावेळी राजकीय वैर होतं आणि त्यामुळे दिघोळे यांनी माझ्यावर केस केली असंही ते म्हणाले। दिघोळे त्यावेळी माजी राज्यमंत्री होते, याचीही आठवण त्यांनी करून दिलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेतच। किरण, आता माणिकराव कोकाटेंनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली, काय एकंदरीत या प्रकरणामध्ये दिसतंय? माणिकराव कोकाटेंनी मांडलेल्या भूमिकेवरून काय दिसतंय? विक्रांत, खरं तर यामध्ये 2 गोष्टी आहे। ज्यांनी याचिका दाखल केलेली होती ते माजी मंत्री दिघोळे आता अस्तित्वात नाहीये। मात्र ज्या वेळेला त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती त्यावेळेला त्यांचं आणि माझं वैर होतं अशा स्वरूपाचं म्हणणं माणिकराव कोकाटे यांनी मांडलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये त्यांचं आणि माझं वैर संपुष्टात आलं, आमचं चांगलं झालं। मात्र कायदेशीर जी प्रक्रिया असते ती सुरू असते आणि अगदी उशिरा ही सगळी सुनावणी झाली आणि त्याचा निकाल लागलाय। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार अशा स्वरूपाचं म्हणणं माणिकराव कोकाटे यांनी मांडलेलं आहे आणि आता पुढील जी प्रक्रिया आहे ती केली जाईल अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे। यामध्ये त्यांनी जामिनासाठीचा अर्ज केला होता, त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे। आता ते वरिष्ठ न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये दाद मागतील अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे। दुसऱ्या बाजूला जामिनाच्या पूर्वी जे कोर्टाने शिक्षा सुनावली होती त्याचं जे जजमेंट होतं ते जवळपास 40 पानांचं आहे। ते वाचून मी या सगळ्या संदर्भामध्ये पुढील निर्णय घेईल असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना जो भारतीय संविधानानं जो एकूण जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या पार्श्वभूमीवर ते वरिष्ठ न्यायालयामध्ये जातील। त्या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होईल। मात्र नाशिकच्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवलेलं होतं। 2 वर्षांचा कारावास त्यांना या सगळ्या दरम्यान होणार आहे आणि 50,000 रुपयाचा दंड देखील नाशिकच्या न्यायालयानं ठोठावलेला होता। त्यामुळे आता वरिष्ठ या सगळ्या कोर्टामध्ये नेमकं काय बाजू मांडली जाईल माणिकराव कोकाटे यांच्याकडनं हे बघावं लागेल। मात्र एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। त्यांना एक प्रकारे न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर आता वरिष्ठ न्यायालयामध्ये ते निर्दोष कसे आहेत अशा स्वरूपाचा ते युक्तिवाद करतील। स्वतः माणिकराव कोकाटे हे देखील पेशानं वकील राहिलेले आहेत आणि त्या सगळ्या काळामध्ये ज्या वेळेला त्यांनी हा लाभ घेतला त्यामध्ये ते आमदार होते की नाही
असा देखील मला प्रश्न आहे, अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्यामुळे एकूणच आता पुढील काळामध्ये माणिकराव कोकाटे कोणत्या दिशेनं हा सगळा प्रवास या न्याय प्रक्रियेचा घेऊन जातात किंवा न्याय मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती पार पाडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नाही, खरंय किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता त्यांनी जामिनासाठी सुद्धा अर्ज केलेला आहे. मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन ते आता वरच्या न्यायालयात जातील, तिथे काय तो निकाल लागेल. मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन आजच्या या निकालामुळे नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढेल, दबाव तयार होईल आणि त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी डाग लागलाय असं नाही वाटत? विक्रांत, खरं तर आपण जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये अनेकदा माणिकराव कोकाटे ज्या वेळेला मंत्रिपदाचा त्यांनी पदभार घेतला, त्यानंतर कृषी मंत्री पदाची त्यांच्यावर जबाबदारी आली, त्यानंतर त्यांनी अनेकदा दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून देखील माणिकराव कोकाटे राज्यभर चर्चेत राहिलेले होते. मग ते कधी शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा एखादी राजकीय प्रतिक्रिया देत असताना विरोधकांवर केलेली टीका असेल, यामुळे माणिकराव कोकाटे नेहमीच चर्चेत राहिले. आणि असं सर्व असताना माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये जी जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वीची जी याचिका होती याचा निकाल नाशिकच्या न्यायालयानं देणं, त्यामुळे एकूणच या सगळ्या याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांची प्रतिमा नक्कीच या निमित्तानं डागाळली जाणार यात काही शंका नाही. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय चुडापोटी माझ्यावर ही याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्या पुढील प्रक्रियेसाठी मी वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागेल अशा स्वरूपाचं म्हणणं देखील माणिकराव कोकाटे यांचं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी जरी आढळून आले असले तरी ते आता वरिष्ठ कोर्टात जाण्याचा नाही, खरंय किरण, आणि त्यामुळे